मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात मध्यरात्री मोठी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरडीमुळे डोंगरातील मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडं रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याहून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजाकडे निघालेल्या एका खासगी वाहनातील 14 प्रवासी मध्यरात्रीपासूनच महामार्गावर अडकून पडलेत. या प्रवाशांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. रात्री 2च्या सुमारास घटना घडूनही सकाळी 8 वाजल्यानंतरच दरड हटवण्याचं काम प्रत्यक्षात सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. घटनास्थळी उपलब्ध असलेली यंत्रसामग्री अपुरी असल्याने दरड हटवण्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. सध्याची परिस्थिती पाहता सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंतही महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल की नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केली. दरम्यान पहाटेपासून महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना पिण्याचं पाणी, चहा तसंच आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रारही करण्यात आली. काही ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंची जादा दरानं विक्री होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. 20 रुपयांची पाण्याची बाटली 25 रुपयांना, 30 रुपयांचे कांदा पोहे 50 रुपयांना आणि 10 रुपयांचा चहा 20 रुपयांना विकला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अडचणीच्या काळात स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त करत महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना तातडीनं अन्न, पिण्याचं पाणी, वैद्यकीय मदत आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसंच दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, खेड. दरम्यान खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह काही प्रवाशांनी दिलेल्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया. आमच्या कोकणाच्या माथी कायम हे असं ही आपत्ती आणि निसर्गाचं रौद्ररूप आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा मुंबई गोवा महामार्ग याची कहाणी आपण 17 वर्ष ऐकली असाल. आज तो पूर्णत्वाकडे जात असताना अशा पद्धतीने निसर्गाचा प्रकोप होतो. परंतु सरकारी यंत्रणा जशी म्हणावी तशी कार्यरत नाही. जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील, त्यांच्या दालनामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या मोठ्या बैठका घेण्याचे फोटो वृत्तपत्रामध्ये आपण पाहतो. परंतु वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या आज रात्री 2:30 वाजल्यापासून आम्ही जागे आहोत आणि या सर्व ज्या माणसं या ठिकाणी अडकलेली आहेत त्याला लवकर कसं जाता येईल यासाठी मशिनरी उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न करतोय. परंतु हायवेचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या मशिनरी उपलब्ध नाहीत. यांची डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन ही देखील फेल आहे आणि म्हणून ही अवस्था आहे. खरं तर तिची जर व्यवस्था ठिकठिकाणी डंपर आणि जर का पोकलनची व्यवस्था ठेवली असती तर मला वाटतं हा सगळा भाग 1-2-3 तासामध्ये मोकळा झाला असता. अजूनही परिस्थिती अशी आहे की अजूनही 1-2-3 तास ती माती हटवली जाईल की नाही त्या ठिकाणी शंका आहे आणि मशिनरी कमी या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे फेल आहे. इथे अडकलेले जे सगळे आमचे प्रवासी आहेत त्यांना इथे खाण्याची, पिण्याची कुठलीही व्यवस्था नाही. तर ही शासकीय यंत्रणा नक्की करतं काय हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून आज सेशन चालू आहे, अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न नक्की या ठिकाणी उमटवला जाईल. परंतु आता या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये आम्ही देखील प्रशासनाला सहकार्य करतोय आणि मशिनरी आणून या ठिकाणी हा रस्ता मोकळा होईल अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण करतोय. परंतु याच्यावरती आवाज उठणं आवश्यक आहे आणि दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे. आम्ही रात्री 3 वाजता कशेड गाडीचे अडकून आहे आणि ही घटना घडली रात्री 2:30 वाजता आणि यंत्रणा कामाला लागली सकाळी 8 वाजता आणि 8 वाजता यांचे अधिकारी इकडे आलेत आणि एका अधिकारी मला उत्तर दिलं, होऊन जाईल, होईल, नंतर होईल, आता होईल. आणि त्यांची एक मॅडम होती, तिच्या घरात आयकर होतं, ती बोलली मी नाही याच्यामध्ये. याचं उत्तर कोण देणार? अधिकारी आहे की नाही, थोडा मला प्रश्न आहे. मी रत्नागिरीतून मुंबईत जातो. काय प्रशासनाकडनं काय माहिती दिली आहे का? कधी सुरू होईल काय? प्रशासन माहिती म्हणतं 2 तास लागतील, 3 तास लागतील. अजून काय हे झालेलं नाही, म्हणजे रस्ता क्लिअर झालेला नाहीये. पाणी, नाश्ता वगैरे काय? नाश्ता व्यवस्था काय कोणीच केलेलं नाही. मी माझ्या गाडीत होते, बॉटल आणल्या, संपल्या माझ्याकडे. मी स्वतःची बॉटल फिरतोय. गाडी 1 किलोमीटर आहे माझी उभी पुलाखाली, रेल्वे पुलाखाली.